सर्वात आधी पहिले सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की सबस्क्राईब करसान तर मला मोटिवेशन भेटेन की बा की हो यार कोणी नाही आहे आपल्यासोबत, तर हे तर आहे आपल्यासोबत सबस्क्राईब करणारे आपले ऑडियन्स आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला मित्रांनो, आणि कमेंट करत जा यार. कमेंट केलं थोडंसं मला चांगलं वाटतं की चला कोणी कमेंट करू राहिलं, हे करू राहिलं. तर ते चला मित्रांनो सांगतो तुम्हाला. हे गाईज, आज आपला एक हा व्हिडिओ राहणार आहे, हा ब्लॉग नाही राहणार आहे. तर मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करतो बस, ते आज या व्हिडिओमध्ये तर पहा तुम्ही. तर मित्रांनो, हे जे आपली दुनिया म्हणजे दुनिया आहे, या दुनियात आपलं कोणीच नाही आहे. रिॲलिटी आहे, आपलं कोणीच नाही आहे. कारण की लोक हे मतलबसाठी असतात आपल्यासोबत, बाकी त्याचा मतलब झालं की ते चालले. आता एक एक्झाम्पल देतो. आज समजा मला एक रील काढत होती, तर मी माझ्या मित्राला फोन लावला की बा ये इकडे आपल्याला एक रील काढायचं. तर तो मला म्हणते की बा, मी नाव नाही घेत कोणाचं, तसं सांगतो फक्त. तर तो मला म्हणते की नाही काढा, मी येऊ नाही शकत, माझ्या घरचे मला बोलले असं तसं हे ते. बरं ठीक आहे, ते झालं. दुसऱ्या मित्राला आला, हॅलो कुठं आहे काय नाही. तो म्हणते मग अंग घोरायला काढा, मी असं मला इकडे जायला लागते तिकडे जायला लागते, ते जायला लागते. बरं ठीक आहे, ते नाही बहाणे देते. म्हणजे मी 2-3 जणांना फोन लावले, समजा ते काही बहाणे देत असतात किंवा मला हे काम आहे नसतं आहे तसं, म्हणजे काही ना काही सांगत राहतात. तर मग मी म्हटलं चल ठीक आहे यार. पण समजा त्याने मला काही काम सांगाल तर, आता एका मित्रानं मला काम सांगाल तर माझ्या परवाची गोष्ट आहे की बा तुझी गाडी घे, म्हणजे माझी गाडी घे, आणि एका जणाला आणणं होतं तर आण. मग मी गेलो आणि मी आणलं. मी काही म्हटलं नाही. घरी आल्यावर मग मी म्हणजे समजा माझ्या घरचे समजा म्हटलं असतं की मला की बा खरे बा कुठे गेलता गाडी घेऊन, काही नाही. तर मला बोलता समजा माझ्या घरचे की बा कुठे गेलता गाडी घेऊन. पण मी काही घरी विचारलं नाही गाडी कोणाची आणि कुठे झालं ते काही नाही. डायरेक्ट गाडी घेतलं आणि त्यांना सांगलं मला, आणि मी गेलो आणि डायरेक्ट घेऊन आलो. तर मी काम केलं. मी हे जे फ्रेंड्सशिप आहे ते नाही बोली. माझ्या मनात कसं आहे, जर मी फ्रेंड मानतो कोणाला तर मी माझ्याच्यानं जेवढं होईल मी तेवढं करीन. भले समजा माझं पैसा नाही आहे, हे नाही, पण माझ्याच्यानं जेवढी निभवल्या जाईल समजा दुसरी की बा काही काम करून हे ते तर मी पुरं निभवीन बा. पण आपलं हे एक माइंडसेट आहे. बाकी ते व्हिडिओ त्यांनी ते म्हणता मला घरचे बोललं असं तसं, ते बोललं थोडंसं मला खराब वाटलं की लवडा आपण काही गलत करू राहिलो काय की असं तसं. तर ठीक आहे, त्याचे पॉईंट ऑफ व्ह्यूनं ती पद्धतशीर आहे. त्यांच्या घरचे चालत नसेल असं म्हणून तो येत नसेल. बाकी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि अजून असं आहे की मी आपले इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकतो, तर त्यातला एक व्हिडिओ असा टाकाल तर मी तो व्हायरल गेला होता. तो 1.5 लाख जणांनी पाहिला होता. एक व्हिडिओ होता, काही सांगत नाही कोणता आहे काय होता काही नाही. तर तो मी व्हिडिओ टाकाल होता. देन त्याच्या बाद तो एक टाकला, आणि तो ज्याचा व्हिडिओ होता समजा त्याच्या रिलेटेड कोणाला माहीत पडला की तो व्हिडिओ टाकला. मग त्यानं मला फोन लावला की बा तो व्हिडिओ कोण टाकला असं तसं ते ही ते, म्हणजे असं बोलला मला तो की तो व्हिडिओ डिलीट कर. तर मग मी म्हटलं ठीक आहे करतो मी तो डिलीट. मग मी व्हिडिओ डिलीट केला. मग जे तो व्हिडिओ डिलीट केला, ज्या मी व्हिडिओ टाकला त्या आम्हाला कोणा नाही म्हटलं, आणि ज्या मी डिलीट केला मग त्या माहीत पडलं की बा यानं व्हिडिओ डिलीट केला. म्हणजे लोकांना माहीत पडलं की लोडा तो ते बोलला, हा याला बोलला, असं तसं झालं. मग त्याच्या बाद ते जे लोक आहे आपल्या गावातले समजा ते आले माझे की ते म्हणायला लागले की बा खरे तो व्हिडिओ टाकला, तो व्हिडिओ डिलीट कर, त्याचा फोन आलता आणि हे गरम बोलला आणि हे ते, असे व्हिडिओ कशाला बनवतो आणि हे ते, म्हणजे मला सांगायला ज्ञान द्यायला लागले. आता जे मला ज्ञान देऊन राहिले ते त्याला काय माहीत. आता जो व्हिडिओ मी डिलीट केला त्याच व्हिडिओमध्ये त्याची कमेंट आहे हशाची, असा स्माईलची चिंदन हे ते हशाची कमेंट आहे त्याची. आणि त्याच्या बाद मग तो व्हिडिओ डिलीट करायला आला, ते सर्व झालं. मग ते सिंपती कार्ड घेणं असते की एक चलावा आपण कूल बनवू, आपण त्याला सांगलं तेवढंसं समजून. तर ठीक आहे, मी तो व्हिडिओ डिलीट केला. मग पण ते पोरं पाहा तुम्ही की म्हणजे त्यानं पहिले त्याच्यात कमेंट केली हशाची, आणि त्याच्या बाद मग ते मला म्हणता की व्हिडिओ डिलीट कर बघतो, चांगला नाही वाटत असं तसं हे ते, चुकी तू ये आणि हे ते, म्हणजे मला रॉंग दाखवू राहिली ते. चला ठीक आहे, तो व्हिडिओ बी होता थोडासा तसा, तो केला मी डिलीट. पण मी बस एवढंच सांगू राहिलो की दुनिया म्हणजे जर तुमचं चांगलं चालू आहे तर तुम्हाला कोणी म्हणणार नाही. जर तुझं उसक बी काही चुकलं तर तुला दाखवता आणखी हा तू चुकलं, हे तू अडीचक चुकलं. तर तेच आहे, लोकांसाठी किती करा काहीच अर्थ नाही आहे. तू त्याचं 10 काम ऐकशील ते नाही म्हणतात. तुला एक काम नाही ऐकलं तर तू माधरचोद आहे. बस हेच एक गलत आहे, आपल्याला नाही पटलं हे. बाकी लाईफमध्ये काही वेगळं करताना तर लोक तुम्हाला खाली वळायचे प्रयत्न करतात. सेम माझ्यासोबत बी चालू आहे. कोणीच नाही सध्या व्हिडिओ काढायसाठी, म्हणून शेअर करायला हे गोष्टी तुमच्यासोबत. एंड ऑफ द डे तुम्ही जा तुमच्यासाठी, कोणी येत नाही.
कोणी काही सांगणार नाही. लाख सल्ला देईन कोणी म्हणजे थोडा चांगलं म्हणेन. आता असं व्हायला आहे की बा समजा एखादा जण बसलो की तो ॲडवाईस देते की तुला की बा असं कर, हे कर, ते कर, आणि मी तिथून गेलो की लवडा तोच परत ते बदनामी करते की हा तर असाच आहे, याला काहीच होऊ शकत नाही, याचं नीरज चिवत्यासारखे व्हिडिओ राहिला, हेच आहे तेच आहे. तर हे सर्व माहिती आहे मला कोण मागे काय म्हणते, पण मी अधिक त्याला काही म्हणेल नाही की बा मला माहीत आहे की अधिक मी त्याला माहीत पडू देत नाही, कारण की ते मित्रच आहे आपले. हो आपण मानायला त्याला आपण कशाला त्याला म्हणा काही वाईट गीट, बाकी ते त्याचं आहे. पुढे तारीफ करा मागे गाण मारा असा विषय त्याचा. तर त्याची सोच आहे कसं. तर आज मी सर्वांच्या नजरात खराब झालो आहे, सर्वांच्या नजरेत मी ठरला आहे, सर्वांच्या नजरेत असं आहे की मी जिंदगीत काही करू नाही शकत. तर ठीक आहे, तुमच्या नजरेत मला असंच ठेवा, आणि ज्या दिवशी काही होऊन दाखवेन त्या दिवशी तुमचं तोंड स्वतःच बंद होणार आहे, आणि ज्या दिवशी तोंड बंद झालं तर आम्ही तुमच्या तोंडी नाही लागणार. तर हा व्हिडिओ तुमच्याला पोचला तर चांगली गोष्ट आहे, पाहून घ्या, समजून घ्या. तुझ्या माइंडमध्ये माझ्याबद्दल तू असा विचार करत तर करा, बाकी टाईमची गोष्ट आहे. तर खूप मला असे टॉन्ट येत आहे की काय व्हिडिओ बनवून राहिला, काही नाही, कशी बी काही पण येणं, काय फ्युचर आहे काही नाही आहे. तर आज माझ्या व्ह्यूज नाही येऊ राहिले म्हणून तुम्ही मला असं म्हणून राहिली. तर काही नाही, एक दिवस व्ह्यूज येतात त्यात तुम्ही स्वतःच म्हणता अरे वा मला तर माहितीच होतं करून घेशील आणि हे घेशील. तर हे लोक तेच असतात जे तुमची मागे बुराई करता, तोंडावर चांगलं म्हणता, मागे बुराई करता, आणि तेच मग येऊन आपली चटायला लागतात. तर तेच. तर बाकी मित्रांनो मला सर्व आठवण आहे की कोण काय म्हणते मागे काही नाही, तर माझ्या माइंडमध्ये आहे ते. तर बाकी मी कोणाला म्हणून दाखवत नाही कधी काही नाही. जे माझं जोडचे असतं मी त्याला 1-2 खेप म्हणतो फक्त, बस त्याच्यावर डबल परत काही म्हणत नाही म्हणाले. बाकी कोण जोडचा आहे कोण नाही तुम्हाला तर माहीतच असे. स्टार्टिंगला मी व्हिडिओत बी सांगायला आहे वाटते मागच्या, जे आपल्यासोबत आहे ते आपल्या शेवटपर्यंत राहतात, बाकी जे आता नाही आहे तेच. बाकी सगळ्यांना साथ सोडली, ते बी अर्ध्या रस्त्यात सोडून गेली, आता हे पण सोडून चालले. एंड ऑफ द एंडमध्ये आपणच राहतो. तर काही नाही, आपणच करू काही आपलं साम्राज्य उभं, आणि त्याच्या बाद. तर बाकी तुम्हाला ते सांगतो, जे आपले मित्र असतात, मित्र बी नाही म्हणू शकत, जे आपल्या पाठीमागे बुराई करतात ते मित्र कायचे. तर असे मला जे आपल्या खास असतात ते मला असं लोकांनी सांगलं की बा हा ती बुराई करते, मागे मागे पुरी एकदम खतरनाक बुराई करते आणि तोंडावर चांगला बनते. तर ठीक आहे, त्याला काही बेनिफिट नाही आहे त्याच्यापासून, पण माझ्या माइंडमध्ये असं कधी राहणार नाही की बा मी बदला घेईन आणि हे करेन ते करेन, काही नाही. मला समजा काही बनल्यावर बी तर सोबतच राहू, पण काहीच नाही, मी काही म्हणणार बी नाही दिले. बाकी स्टार्टिंगला सपोर्ट पाहिजे असते मित्रांनो, कारण की स्टार्टिंगला जो स्ट्रगल असते ना तो खूप खतरनाक असते. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, मला समजा कोणा डिमोटिवेट केलं, म्हणजे समजा का आता व्हिडिओ झाला, व्ह्यूज नाही राहिले, तर मी असं स्वतःला असं डिमोटिवेट नाही करत की चला आता व्हिडिओ टाकून 2-1 दिवस. मी एक चॅलेंज घेतो असं स्वतःसाठी की आता सहायचं हे झालं तर त्याच्या बाद एक काम करू, आता आपण आता रोजची व्हिडिओ टाकायचो. मग मी एक चॅलेंज घेतला, असंच झालं तर मागे, म्हणून मी आता डेली ब्लॉगिंग करू राहिलो की डेली व्हिडिओ टाकू राहिलो. तर आता मी एक चॅलेंज घेतला, आता परत समजा असं काही होणार तर मी असं स्वतःला चॅलेंज देतो की याच्यापेक्षा बेटर कसं करू. आता जो लोक केलं हे तर होतंच आपलं, तर आता आपलं थोडासा डाऊनफॉल येते, व्ह्यूज वगैरे येत नाही, लोक खराब म्हणतात, तर मग मी त्याच्यापेक्षा युनिक की बार याच्यापेक्षा टॉपचं काय करू. तर तेच करायचं मित्रांनो. समजा तुम्ही डिमोटिवेट झाले तर असं बसून नका राहत जो की जायचं कोणी समजेन, कोणी येईन सांगेन, कोणी सांगत नाही या जगात. आपलं कोणीच नसते, आपल्याला स्वतःला करावं लागते. तर डिमोटिवेट अजिबात होऊ नका. तुमचं जे हे चालू आहे म्हणजे काय म्हणता, डिमोटिवेट होऊ नका, आणि इम्प्रूव्ह करत राहा डे बाय डे. आपल्याला स्वतःला काही ना काही होत राहते, मग कोशिश तर करून ता. जर तुमचा इंटेंट चांगला आहे, सर्व चांगला आहे, कोणाचं मन नाही दुखवलेलं काही नाही. आय नो मी ना थोडेसे 2-3 जणांचे मन दुखले, गलत व्हिडिओ बनवले थोडेसे, तर ठीक आहे त्याच्यासाठी सॉरी सर्वांनी. बाकी आता कंटेंट आपण आपलाच टाकत जो, कोणाला व्हिडिओ त्यांनी नका येऊ, काही वांधा नाही. माझ्यानं जेवढं झालं मी तेवढं करीन, आणि सपोर्ट तुमच्या हातात आहे, करणं असेल करा थोडंसं. कसं ते जे हे आजचा व्हिडिओ असा तर थोडासा इमोशनल, म्हणजे बाकी त्याच्या बाद तो चिलवालाच राहू आपण, जो आपला एकदम हे आज नाही करेंगे वो करेंगे. आज थोडं बस असं बोलायचं होतं म्हणून आज बोललो, बाकी काही नाही. कोणाला काही पडेल नसते, जे आपल्या घरचे आई बाबा असतात बस ते 2 त्यांच्यासाठी करणं जे आहे तेच मेहनत चालू आपली.
बाकी दुनियासाठी किती काही करा, कोणी खुश होत नसते. दुनिया का उसूल है की जब तक रहोगे. बाकी मोबाईल थंडा करतो, नाही तर तो अधिक डबल हीट होऊन बंद होऊन टाकतो तुम्हाला. बरं थांबा. तर हा असा मोबाईल थंडा करायला लागते, नाही तर हा बंद पडते. ते हीट होते ना, ऊन आहे हे बा काही असं तुरो ऊन आहे, तर हा थंडा करायला लागते. तर थंडा करतो आणि तुम्हाला दाखवतो मला. थांबा. तर बाकी मित्रांनो, आता नाही भेणार. आता जेवढं लोकांना भिवून देणं होतं मला तेवढं मी भेलो आता. थँक्यू. आता नाही भेणार मी. मला जे करणार ते करीन मी आता. आता तुम्ही इकून या काही करा, मला तर माझं स्वप्न पुरे करणं आहे. मी ते स्वप्न पुरे करायची प्रयत्न करतो आता. आणि बस जेवढं करणं होतं तेवढं केलं आता तुम्ही. बस आता फोकस युअर गोल अँड अचीव एव्हरीथिंग. तर माझं कसं आहे मित्रांनो माहिती आहे काय, माझं नेचर आहे ते पुरं एकदम हसी मजाकचं आहे. म्हणजे कोणासोबत बी बोललं की या काय विषय, काय चाललं, काही नाही, असं म्हणजे पुरं एकदम फनी आहे. म्हणजे एखादा समजा मा कसं आहे, एखादा कुणी सॅड बसलेलं असलं तर बा मी तडसा गेलो तर मी प्रयत्न करतो की मी त्याला हसवतो. म्हणजे असं करतो की समजा तो सॅड बसला आहे तर असं म्हणजे मी त्याला असं दिलासा देत नाही, काही नाही, तर मी प्रयत्न करतो त्याला हसवायचं, तर त्याला मी हसवतो. तर म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जिंदगीचा एक रूल आहे माया की बा हसो आणि हसत राहा, हसा आणि हसत राहा, हा एक रूल आहे माझ्या जिंदगीचा. तर बस तेच फॉलो करतो मी. बाकी लई छोटीशी लाईफ आहे यार. कसं तुम्ही जे करता चांगलं इंटेन्शन न करा, सर्वांसोबत चांगलं राहा, चांगलं करा, आणि बस छोटीशी लाईफ आहे, जगा आहे. बोला ना, लाईफ को तर जिओ गुजारो मत. तर बस तेच, लाईफ हे जगा, काटू नका. तर बाकी बस आजच्यासाठी शायद एवढं काफी आहे. बाकी मित्रांनो, आता मला घाम येत आहे, AC बंद आहे. AC याच्यासाठी बंद केली की बा आवाज येणार नाही तुम्हाला, त्याच्यासाठी AC बंद केली होती. बाकी मित्रांनो चला, आजच्यासाठी एवढं काफी आहे. बाकी काही असलं तुमचे प्रश्न विचारा, मी कमेंट सगळं ऐकतो. आणि सपोर्ट करणं असेल तर करा, आणि सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज. सबस्क्राईबचं खूप इम्पॉर्टंट आहे आता सध्या परिस्थितीत, कारण की साथ तर कोणी देऊन नाही राहिलं. आता तुम्ही साथ द्या थोडीशी, कसं तुम्ही साथ द्याल तर थोडंसं मोटिवेट भेटते, बाकी काही नाही. तर तेच, सबस्क्राईब करा. चला बाय बाय, लव यू गाईज. ज्यांनी हा व्हिडिओ समजा पुरा पाहिला तर धन्यवाद मित्रांनो. आणि प्रयत्न करेन की काही चांगलं ॲडवाईस बी देत जाईन व्हिडिओ चांगली ॲडवाईस बी देत जाईन, आणि एंटरटेन तर आहेच तुम्हाला तर माहीतच आहे. तर चला मित्रांनो, बाय.